आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचा आरोप वारंवार करण्यात येतोय. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडनंतर परभणीत सर्वपक्षीय मोर्चा निघाला. या मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार संजय जाधव, मनोज जरांगे यांच्यासह देशमुख कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. बीड प्रकरणावरून सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं. आमदार सुरेश धस यांनी तर थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. आकाचाही नंबर लागू शकतो असा दावा धस यांनी केला. तर देशमुख कुटुंबाला त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही. एवढंच नाही तर सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात, त्यांना पुण्यात कोण सांभाळतंय याची चौकशी केली पाहिजे असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. यांना मौका लागला पाहिजे. मौका म्हणजे माहिती आहे ना, को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे. पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी. 100 चुहे खाके बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले. म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं. अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले. तर अजय दादा जरा हिशोब करा. कोणाच्या तरी दबावाखाली आहेस. अरे रग्गल वागायचं, रग्गल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. ती औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तो कस काय नाव घ्यायना, मी वाट बघतोय. राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? अजून घेतली नाही. तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. कालच ना, परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही. कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव
एकदा यांना बघायचंच. हे फाशी तर होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज आहे. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागलेत. या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. दरम्यान यावेळेला आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील आणि खासदार संजय जाधव यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदललेत. काही काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला. उगा विरोधी बाकावरती आहे म्हणून मी बोलून जायचं, पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झालेत. पण तपास जेव्हा वाल्मिक कराडवरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा, बरं का? ती मी सांगणार अण्णा, तुम्ही मला ओरडले तरी चालतं. जिथं वाल्मिक कराडचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो, ह्याला फक्त न फक्त कारणीभूत आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर एकच मागणी आहे, आकाला उचला. आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका. कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे. पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय. म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे. धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. मी या मताचा आहे. कारण वाल्मिक कराड कोण आहे? ह्यांचा राईट हँड. मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही. म्हणून त्यांनी नैतिकतेनं राजीनामा द्यावा.